जीतेगा बोले तो हमारे इधर से तो हिंदुत्ववादी पार्टी आने हो ना. युवा स्वाभिमान सूरज भाऊ सुने आहे, शरद भाऊ ठोसरे आहे. घड्याळ जे आमचे मेघा शरद ठोसरे ते निवडून येतील. आपल्या सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार मंडळी. आपण आज आहोत अमरावती महानगरपालिकेमध्ये. आपण इथे प्रभाग दौरा करणार आहोत. तर आपण जाणून घेऊया इथच्या प्रत्येक प्रभागात फिरून की इथे कोणाची हवा आहे आणि कोणाची उमेदवारी इथे येऊ शकते. चला, युवा स्वाभिमान कोण आहे यावर्षी तिथे कॅन्डिडेट? किरण आंबेडकर आहे, नाना आमले, डकरे मॅडम आहे, एक उसरे मॅडम आहे. काय कारण वाटते की ते आले पाहिजे किंवा येतील? आमदार युवा स्वाभिमानचा इथं बडनेरा विभागामध्ये आणि तळपदार कार्यकर्ते आहे. त्याने युवा स्वाभिमान हा पक्ष चांगला आहे. वरच्याच पॉवर असल्यानंतर खाली आलाच पाहिजे ना, बरोबर, तेव्हाच कामं होईल ना. असे कामं थोडी होणार आहे. बरोबर. जीतेगा बोले तो हमारे इधर से तो हिंदुत्ववादी पार्टी आने हो ना. क्यों? हाँ, हिंदुत्ववादी पार्टी को हिंदू सुना ना. बस हिंदू है ना हमारे को. यंग पार्टी होना हमारी, यंग यंग पार्टी. यंग तो कौन है ऐसा व्यक्ति यहाँ पे या गौरव पार्टी गौरव बांधते. या इस एरिया में? हाँ, इस एरिया में कौन से पार्टी? बीजेपी बीजेपी की तरफ से. हाँ, उनका काम है क्या? लेकिन हाँ, काम बहुत सारा है, काम बहुत सारा है. प्रभाग क्रमांक 21 मध्ये सर्व विषय खिचडीसारखा झालेला आहे. हां. आणि कोण येईल कोणाचंच काही सांगता येणार नाही. जो जनतेच्या मनात राहील तोच येईल समोर. शोभाताई पारडे कोणत्या पक्षाकडनं आहे? अपक्ष आहे. अपक्ष आहे का? बरं, काय वाटते ते जिंकतील? कारण म्हणजे चांगली बाई आहे, ते कार्यकर्ता आहे, त्यामुळे सर्वांना अपक्ष आहे तिच्या इकडून. त्यामुळे ते जिंकलं पाहिजे असं वाटतं. हा. सूरज भाऊ सुने आहे, कोणत्या पक्षाकडनं? शिवसेना. अजून? शरद भाऊ ठोसरे आहे, हां, राष्ट्रवादीचे. हां, हां. अजून? त्यांचे पण कामं जबरदस्त आहे, दोघांचे पण. हां, हां. त्याच्यामुळे त्यांच्यापैकी लढत आहे. हां, नाही म्हणजे ते ह्याचे चान्सेस चांगले. प्रभाग क्रमांक 21 मधून आता आम्हाला सध्या घड्याळ जे आमचे मेघा शरद ठोसरे यांचे थोडे आम्हाला वाटत आहे की जिंकून येतील. यांचे ते निवडून येतील असे ते आम्हाला- निवडून आले तर कामं होतील असं वाटत आहे. हो हो हो. कारण की बघा, तो जमिनीवरचा माणूस आहे हां, हां. आणि सर्वांशी संबंध चांगले, व्यवस्थित बोलणं वागणं आणि समजूतदारपणा